नमस्कार. कधी असा विचार मनात आलाय का की एखादं वाईट कृत्य आणि गुन्हा यामध्ये नक्की काय फरक असतो? बरं, आज आपण कायद्याच्या याच गुंतागुंतीच्या जगात शिरणार आहोत आणि गुन्ह्याचे मूळ घटक कोणते आहेत हे सोपं करून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाच तर तो कळीचा मुद्दा आहे. प्रत्येक चुकीची गोष्ट गुन्हा का मानली जात नाही? आपल्याला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. कायद्याच्या नजरेतून पाहिलं तर या दोन्हीमध्ये खूप मोठं अंतर आहे आणि आज आपण तेच अंतर नेमकं काय आहे हे समजून घेणार आहोत. चला तर मग एखाद्या गुन्ह्याची अक्षरशः चिरफाड करून बघूया आणि त्याचे असे कोणते भाग आहेत जे असल्याशिवाय तो गुन्हाच होऊ शकत नाही ते शोधून काढूया. कायद्यानुसार गुन्हा घडण्यासाठी नक्की काय काय लागतं? आणि हेच आहे आपल्या सगळ्या चर्चेचं मूळ. गुन्हा सिद्ध व्हायचा असेल ना तर प्रत्यक्ष घडलेली कृती आणि त्या कृतीमागचा हेतू या दोन्ही गोष्टी एकत्र याव्या लागतात. एकट्या विचाराला किंवा हेतूशिवाय केलेल्या कृतीला कायद्यात गुन्हा म्हटलं जात नाही. चला आता या दोन्ही घटकांना जरा जवळून बघूया. कायद्याच्या दुनियेत या दोन संकल्पना कशा काम करतात आणि त्या इतक्या महत्वाच्या का आहेत हे आपण आता तपशिलात पाहू. तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मेन्स रिया. सोप्या मराठीत सांगायचं झालं तर गुन्हेगारी मन किंवा वाईट हेतू. इथे कृती महत्वाची नाहीये, तर त्या कृतीमागे असलेला विचार महत्वाचा आहे. म्हणजे एखाद्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे कायदा बघतो. आणि या गुन्हेगारी मनाचा जोडीदार आहे ॲक्टस रिअस, म्हणजेच प्रत्यक्ष घडलेलं गुन्हेगारी कृत्य. ही ती शारीरिक कृती आहे जी कायद्याने करायला मनाई केलेली आहे. मग ती एखादी गोष्ट करणं असो किंवा एखादी करायलाच हवी अशी गोष्ट न करणं असो. हे एक लॅटिन वाक्य आहे जे संपूर्ण फौजदारी कायद्याचा पाया आहे असं म्हटलं तरी चालेल. हे वाक्य आपण आता बघितलेल्या दोन्ही संकल्पनांना म्हणजे मन आणि कृतीला एकत्र जोडतं. आणि ह्याचा सोपा सरळ अर्थ काय होतो तर फक्त कृती केली म्हणून कोणी गुन्हेगार होत नाही जोपर्यंत त्यामागे गुन्हेगारी मन किंवा वाईट हेतू नसेल. म्हणजेच गुन्हा सिद्ध होण्यासाठी वाईट कृती आणि वाईट हेतू यांचं कॉम्बिनेशन होणं कायद्यात बंधनकारक आहे. आता हे उदाहरण बघा. दोन्ही घटनांमध्ये परिणाम एकच आहे, मृत्यू. पण फरक आहे तो हेतूचा. पहिल्या प्रसंगात अचा बला मारण्याचा कोणताही हेतू नव्हता, म्हणजे मेन्सरिया नव्हता. त्यामुळे तो गुन्हा कमी गंभीर आहे. पण दुसऱ्या प्रसंगात मारण्याचा स्पष्ट हेतू आहे. त्यामुळे तो खुनाचा गंभीर गुन्हा ठरतो आणि शिक्षाही मोठी होते. ठीक आहे, आता पुढचा एक इंटरेस्टिंग मुद्दा. समजा एखाद्या व्यक्तीची कृती वाईट आहे आणि त्यामागे त्याचा हेतूही वाईट आहे, पण तरीही ते कृत्य गुन्हा ठरेलच असं नाही. कसं काय? चला बघूया. हे आणखी एक महत्वाचं लॅटिन तत्व नुला पोएना सिने लेगे याचा सरळ अर्थ आहे कायद्याशिवाय शिक्षा नाही. म्हणजे जर एखादी गोष्ट गुन्हा आहे असं सांगणारा कायदाच अस्तित्वात नसेल तर त्या गोष्टीसाठी शिक्षा करता येत नाही. हे खूप महत्वाचं तत्व आहे जे आपल्याला सरकारच्या मनमानी कारभारापासून वाचवतं. या तत्वामुळे हे निश्चित होतं की कोणताही कायदा मागच्या तारखेपासून लागू करता येत नाही. तो लिखित, स्पष्ट आणि अचूक असायला हवा, जेणेकरून लोकांना आधीच कळेल की काय करणं गुन्हा आहे आणि काय नाही. यामुळे कोणालाही चुकीच्या पद्धतीने अडकवता येत नाही. यासाठी एक अगदी सोपं उदाहरण बघूया. समजा आज सीट बेल्ट घालणं बंधनकारक करणारा कायदा आला, तर आजपासून सीट बेल्ट न घालणं गुन्हा ठरेल. पण कालपर्यंत जे लोक सीट बेल्ट शिवाय गाडी चालवत होते त्यांना शिक्षा करता येणार नाही, कारण तेव्हा तसा कायदाच नव्हता. आता आपण बघूया की एखादा गुन्हा कसा जन्माला येतो, म्हणजे त्याचा प्रवास कसा असतो. एक साधा विचार प्रत्यक्ष गुन्ह्यात कसा बदलतो आणि कायदा या प्रवासाच्या कोणत्या टप्प्यावर हस्तक्षेप करतो हे समजून घेऊया. हे बघा, हे 4 टप्पे आहेत. फक्त मनात विचार आला तर तो गुन्हा नाही. गुन्हा करण्याची तयारी करणं हे सुद्धा बहुतेक वेळा गुन्हा ठरत नाही. पण जेव्हा एखादी व्यक्ती गुन्हा करण्याच्या दिशेने थेट पाऊल उचलते, म्हणजे प्रयत्न करते, तेव्हा कायद्यामध्ये येतो आणि गुन्हा पूर्ण झाला तर शिक्षा होतेच. तयारी आणि प्रयत्न यातली ही सीमारेषा खूप महत्वाची आहे. उदाहरणार्थ, पिस्तूल विकत घेऊन ठेवणं ही फक्त तयारी झाली, पण तेच पिस्तूल एखाद्यावर रोखून मारण्याचा प्रयत्न करणं हा थेट गुन्हा आहे, जरी गोळी सुटली नाही तरी, कारण इथे त्या व्यक्तीने गुन्हा करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचललेलं आहे. आत्तापर्यंत आपण एका व्यक्तीबद्दल बोलत होतो, पण काय होतं जेव्हा एक टीम म्हणून गुन्हा केला जातो?
जेव्हा गुन्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त लोक सामील असतात तेव्हा जबाबदारी कशी ठरवली जाते? चला, हा शेवटचा पण महत्वाचा भाग पाहूया. तर इथे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. संयुक्त जबाबदारी म्हणजे जेव्हा 2 किंवा अधिक लोक एकाच हेतूने गुन्हा करतात तेव्हा सगळेच जण सारखेच जबाबदार असतात. आणि रचनात्मक जबाबदारीमध्ये जर 5 किंवा अधिक लोकांच्या बेकायदेशीर जमावातील एका व्यक्तीने गुन्हा केला तरी त्या गटाचा भाग असल्यामुळे सगळ्यांना जबाबदार धरलं जातं. हे रचनात्मक जबाबदारीचं एक अगदी स्पष्ट उदाहरण आहे. बघा, आग जरी एकाने लावली असली तरी त्यामागचा हेतू आणि योजना सगळ्यांची मिळून होती. त्यामुळे त्या बेकायदेशीर जमावातला प्रत्येक सदस्य त्या गुन्ह्यासाठी तितकाच जबाबदार ठरतो. आणि हाच प्रश्न आपल्याला फौजदारी कायद्यासमोरच्या सगळ्यात मोठ्या आव्हानावर आणून ठेवतो. कृती तर आपल्याला डोळ्यांनी दिसते, पण त्यामागचा खरा हेतू कसा ओळखायचा? एखाद्याच्या मनात नक्की काय सुरू आहे हे कायदा तरी कसा ठरवू शकतो? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला या विषयावर नक्कीच अधिक विचार करायला लावेल.